हॅलो, गुड मॉर्निंग. मी नयन. तर दिवसाची सुरुवात खूप छान झाली होती. बाहेर छान असा पाऊस पडत होता, पण पाऊस काही जास्त नव्हता, फक्त भुरभुर होत होती, पण खूप छान वाटत होतं. आणि बाहेरचं वातावरण असं छान असेल ना, तर असं जेवण बनवायला पण खूप छान वाटतं आणि काहीतरी चमचमीत खावं वाटतं. तर मी आज बनवणार होते नाश्त्यासाठी पावभाजी आणि मी बनवेल आरवसाठी गाजरचा हलवा बनवते. आणि मी बाहेर आले तर बघितलं तर ह्यांनी तर शेकोटी पेटवली होती, कारण की आरवला थोडी सर्दी झाली आहे आणि असं शेकोटीमधला आपण शेक दिला ना बाळांना तर त्यांना छान वाटतं, बरं वाटतं त्यांना. तर त्याच्यानंतर मग असं आरव आणि त्याचे पप्पा असं शेकोटीजवळ बसले होते. मग मी आले किचनमध्ये, तर किचनमध्ये थोडा पसारा झाला होता, तर तो मला आवरून घ्यायचा होता. आणि हॉलमध्ये पण आरवने केलाच असणार आहे पसारा, तर मी तो पण बघायला गेले तर केलाच होता पसारा, आणि मग ते पण मी आवरून घेणार होते. तर मग मी परत आले, 5 मिनटं शेकोटीजवळ बसले आणि छान शेकोटीची ऊब घेतली. हे बघा आरवला कशी सर्दी झाली आहे. आणि मग मी घेतला मला चहा बनवून, तर चहा पिला. त्याच्यासाठी नंतर मग मी आरवला असे घरामध्ये आपल्या बॉबी असतात ना, तर ते मी तळून दिले. आणि त्याला हे बॉबी खूप आवडतात, तर त्याला असं काहीच खाऊ वाटत नव्हतं सर्दीमुळे. मग मी याला अशी बॉबी तळून दिली की थोडं त्याला आवडतं पण आणि त्याला खाऊ वाटतं, तर मग बॉबी तळून दिली. मग मी घेतली आमच्यासाठी पावभाजी बनवायला. तर माझ्या मिस्टरांना ना आम्हाला सगळ्यांना खूप आवडते पावभाजी. तर मी घेतली होता कुकरमध्ये सगळं म्हणजे काय भाज्या कट केल्या होत्या, बटाटा, वाटाणा, ढोबळी मिरची, गाजर, टमॅटो, ते सगळं ॲड केलं आणि एका साईडला वाटण करून घेतलं होतं पावभाजीसाठी. टमॅटोचं, कोथिंबीर, कांदा असं सगळं टाकून ॲड करून घेतलं होतं. त्याच्यात थोडं पाणी ॲड केलं आणि त्याच्यात 4 शिट्ट्यापर्यंत ठेवून दिलं मीठ ॲड करून. आणि मग त्याच्यानंतर गाजर पण पटकन खिसून घेतले, कारण की आरवला मी बनवणार होते गाजरचा हलवा. तर मी ते सांगत होते की काय बनवते आणि दुपारच्या जेवणाची पण तयारी करायची होती. तर मग मी आता असं गाजर खिसून घेतलं होतं. लहान मुलांसाठी गाजरचा हलवा खूप पौष्टिक आहे, कारण की गाजरमध्ये विटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं. आणि मग मी असंच काहीतरी हलवा किंवा काय काय बनवून मी आरवला देत असते. तर आणि बाहेर पाऊस पण पडत होता, तर त्याला ते खायला पण खूप छान वाटलं असतं, म्हणून मी पटकन गाजरचा हलवाच बनवून घेतला त्याच्यासाठी. आणि मग मी ते पावभाजी बनवायला सुरुवात केली होती. तर मी मिरची, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण करून घेतलं होतं, ते त्याच्यात मी आणि पावभाजी मसाला पण मी त्याच्यात ॲड करून घेतला होता. आणि बटरशिवाय तर पावभाजी होत नाही, पण आमच्याकडे काय बटर आणायचं विसरले होते, म्हणून मी तुपामध्येच पावभाजी बनवली आणि तरी पण खूप छान झाली होती. आणि त्याच्यात बघा ही कशी झाली आहे पावभाजी. आणि मी आरवसाठी थोडं भाज्या ज्या मॅश केल्या होत्या त्या पण बाजूला करून ठेवल्या होत्या, कारण की त्याला पण मी देणार होते पावभाजी खायला. त्याला आम्ही असं पाव काही जास्त देत नाही, पण कधी कधी देतो. तर ते पावभाजी पण माझी होत आली होती. आणि आरवसाठी मग मी गाजरचा हलवा करायला घेतला आणि मस्त असं तूप टाकलं, त्याच्यामध्ये 2 गाजर किसलेले टाकले, थोडं दूध ॲड केलं, थोडी साखर ॲड केली. तो 1 वर्षाचा होईपर्यंत मी त्याला थोडी पण साखर दिली नाही, पण आता तो 2 वर्षाचा होत आलेला आहे, तर त्याच्यामुळे मग मी थोडं साखर वगैरे ॲड करते. आणि नाहीतर तुम्ही गूळ पण ॲड करू शकता, किंवा आपली जी जॅगरी पावडर असते ना ती पण तुम्ही ॲड करू शकता. तर मग मी ह्यांना लगेच नाश्ता दिला. ह्यांना तर पावभाजी खूप आवडली आणि आरवला पण मी अशी प्लेट तयार केली होती पावभाजी आणि गाजरचा हलवा, तर आरव पण खाईल आता. आरव त्याच्या हातानेच खायला लागलाय आणि खात होता तो. थांबा तुम्हाला मी दाखवते. तर आरव मस्त खात होता त्याला गाजरचा हलवा खूप आवडला आणि पावभाजी पण त्याला आवडली. छान असं त्याने खाल्लं आणि त्याच्यानंतर मस्त त्या पप्पाला सांगत होता छान आहे असं. तर मग मी पटकन बाकीचं जे काही काम होतं मला घरामधलं ते मी आवरून घेतलं, हॉल वगैरे सगळं आवरून घेतलं आणि पटकन दुपारच्या जेवणाची तयारी करायला आले. तर मी दुपारच्या जेवणामध्ये चपाती आणि वांग्याची भाजी बनवणार होते. वांगं तर आम्हाला खूप आवडतं. आमच्या घरामध्ये आठवड्यामधून 2 ते 3 वेळा वांग्याची भाजी आम्ही बनवतोच, कारण की सगळ्यांनाच वांगे खूप आवडतात आणि भातासोबत पण वांग्याची भाजी खूप छान लागते. तर मग मी पटकन भाजी बनवायला घेतली होती. कढईमध्ये मी तेल ॲड केलं आणि जिरी मोहरी सगळं ॲड करून घेतलं, कढीपत्ता. आणि मी वाटण बनवून घेतलं होतं, शेंगदाणा, टमॅटो, त्याचं कोथिंबीरचं ते त्याच्यात ॲड केलं आणि छान असे वांगे परतून घेतले. छान मी 5 मिनटं असं स्लो गॅसवरती परतून घेते, त्याच्याने वांगे खूप छान होतात. आणि त्याच्यानंतर मग थोडंसं पाणी ॲड केलं, वाटण ॲड केलं आणि छान अशी 10 मिनटं मी भाजी व्हायला ठेवली आणि चपाती पण बनवून घेतली पटपट. आणि छान असं भाजीला उकळी आली, वांगे शिजले की लगेच आपण गॅस बंद करून ठेवायचं झाकून 10 मिनटं. वांग्याची भाजी खूप छान होते आणि खूप टेस्टी लागते. तसं मला एवढं वांगं आवडत नाही, पण बाकीच्यांना खूप आवडतं आमच्या घरामध्ये, त्यामुळे मी आठवड्यातून 2 ते 3 वेळा बनवतच असते. तर ही बघा कशी झाली आहे भाजी.
छान झाली असेल तर तुम्ही मला तो एक कमेंट करून सांगा. आणि मग मी थोडी कोथिंबीर कट करून घेतली आणि त्याच्यात ॲड केली. खूप छान स्मेल येत होता भाजीचा. आणि त्याच्यानंतर मग मी भात पण बनवायला घेतला. भात बनवला तर आरव पण दुपारी भात वरण वगैरेच खातो, कारण की आम्ही सकाळी त्याला नाश्ता काय पाहिजे ते देतो बनवून, पण दुपारी आम्ही काय जेवण करतो तेच देतो. आणि चपाती भाकरी पण बनवायच्या होत्या, त्या भाकरी पण बनवून झाल्या, चपात्या पण बनवल्या होत्या, भात पण बनवून झालता. मग मी आरवला रूममध्ये घेऊन गेले झोपवण्यासाठी. तर आरव काय झोपतच नव्हता. त्याची एक फ्रेंड आली होती त्याच्यासोबत खेळायला. दोघांची खूप अशी मस्ती चालली होती ना. आरवनी तर काय आज दिवसभर तो झोपलाच नाही आहे. मग त्याच्यानंतर दोघं असे खेळत होते. ते खेळल्याच्या नंतर मग मी आरवला थोड्या वेळ झोपवलं. आणि संध्याकाळी तर म्हणजे नाही का जेवण आम्हाला काही जास्त बनवायचंच नव्हतं, तर मी फ्राईड राईससाठी जे काय लागतं ते सगळं कट करून घेतलं. भात शिजवून घेतला. ढोबळी मिरची, कांदा, कोबी, गाजर, लाल मिरची, हिरवी मिरची हे सगळं मी असं कट करून घेतलं. आणि मिरची पावडरच टाकणार होते, कारण की बाकीचे जे काय मसाले सोया सॉस वगैरे ते काय टाकून आमच्याकडे आवडत नाही फ्राईड राईस. आम्ही असं नॉर्मलच बनवतो. तर मी पटकन असं कढई ठेवली गॅसवरती आणि त्याच्यात तेल टाकलं. लसूण कट केलेला ॲड केला, कांदा ॲड केला, छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. पण जास्त पण लाल करायचा नाही, मी मध्यमच फक्त परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये लाल मिरची आणि हिरवी मिरची दोन्ही ॲड केली. आणि ज्या काही भाज्या कट केल्या होत्या त्या पण मी त्याच्यामध्ये ॲड करून घेतल्या. छान असं स्लो गॅसवरती परतून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये थोडं ऑइल कमीच टाकायचं. आणि शिजवलेला भात पण मी त्याच्यात ॲड केला आणि स्लो गॅसवरती 5 मिनटं असा परतून घेतला. हे बघा घरगुती स्टाईलनी कसा झाला आहे माझा फ्राईड राईस ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. मग आम्ही बाहेर गेलो होतो थोड्या वेळ आरवसाठी काहीतरी गोष्टी आणायच्या होत्या, म्हणजे मेडिसिन्स वगैरे, डायपर ह्या गोष्टी, तर ते घेण्यासाठी गेलो होतो. तर ते घेऊन आलो. तर गाडीमध्ये आरवची खूप मस्ती चालली होती. आणि ही लाईट जी आहे अशी मला खूप आवडते गाडीमधली. तर मग मी असा व्हिडिओ काढत होते ना. आरवची खूप मस्ती चालली होती, क्लॅप क्लॅप करत होतो. त्याला बाहेर आणलं ना, त्याला खूप आवडतं. तर आम्ही असंच बाहेर फिरत होतो. बाहेरचं वातावरण पण खूप छान होतं, कारण की सगळ्या दुकानांमध्ये खूप सजावट झाली होती आणि दिवाळीची तयारी सुरू झाली होती. तुम्हाला जर माझे असेच व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय.